नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार आणि आजपासून आपला मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. कारण आपण ह्या महिन्याची खूप आतुरतेने वाट बघत असतो. कारण आपल्या महालक्ष्मी मातेचं व्रत असतं ह्या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी. म्हणजे 4 किंवा 5 गुरुवार पडतात ह्या महिन्यात. तर त्यानुसार पूजापाठ केले जाते. महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. परत जो शेवटचा गुरुवार असतो तेव्हा उद्यापन केलं जातं. सुवासिनींना बोलून त्यांना हळदी-कुंकू वगैरे केलं जातं. प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने हळदी-कुंकू केलं जातं. तर आता जो रविवार गेला तेव्हा मी एक पोस्ट टाकली होती. मला छान रिस्पॉन्स आले त्या पोस्टसाठी. त्यासाठी तुमच्या सर्वांचं खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून आपण पोस्टला प्रतिसाद दिला. तर त्यातला जो 2 नंबरचा ऑप्शन होता, मी विचारलं होतं की कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला गुरुवारसाठी बघायला आवडेल. तर जो 2 नंबरचा ऑप्शन होता की सोप्या आणि सुंदर रांगोळ्या, त्याला जास्त रिस्पॉन्स आलेला आहे. त्यामुळे आपण आजच्या भागात आणि उद्याच्या भागात सोप्या आणि सुंदर पटकन होणाऱ्या बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. जेणेकरून तुमची जी पूजा राहील गुरुवारची तर एकदम पटापट रांगोळी होईल आणि दिसायलाही सुंदर राहील अशी रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि जो पहिला ऑप्शन होता की कलरफुल रांगोळी आणि जास्त डिझाईनवाली, आपण त्या पण डिझाईन ट्राय करू. कारण कुणालाही नाराज करायचं नाही आपल्याला. तर ह्या 2 व्हिडिओनंतर आपण त्या पण डिझाईन ट्राय करणार आहोत. तर आजच्या भागात आपण 5 बॉर्डर रांगोळ्या बघतो आहोत. तुम्ही जेव्हा पण गुरुवारची पूजा कराल महालक्ष्मीची, त्या पाटासमोर नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर पण काढू शकता ह्या रांगोळ्या. म्हणजे दारासमोर पण काढू शकता बॉर्डर रांगोळी. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. फक्त 2-3 कलर वापरलेले आपण, व्हाईट कलर आणि लाल आणि पिवळा. अतिशय सोप्या पद्धतीने काढून दाखवलेलं आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तुमच्या पूजेच्या घाईगडबडीत पण एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत त्या. आणि यापुढेही आपण अशाच रांगोळ्या बघू, बॉर्डर रांगोळ्या किंवा आपल्या जे रेग्युलर रांगोळ्या त्या पण बघणार आहोत. तर कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण अशाच सोप्या, युनिक, कमी कलरवाल्या रांगोळ्या तुम्हाला चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर त्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण आपल्या रांगोळ्या जास्तीत जास्त शेअर करा. कारण आता गुरुवारची पूजा म्हटल्यावर जसं वेळ नसतो थोडा, तर त्यांचा पण वेळ वाचावा असं जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजे एकदम छान छान रांगोळ्या पण काढून होतील आणि दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह रांगोळ्या आहेत, तर त्यांनाही शेअर करा रांगोळ्या. एका व्हिडिओत समजा 3, 4, 5 अशा रांगोळ्या आपण दाखवणार आहोत. तर त्यातली जी पण आवडेल नक्की ट्राय करा. किंवा एक पूजेसमोर काढायची देवीच्या आणि एक उंबरठ्यावर काढायची, दारासमोर काढायची. आत्ता जो आपण मोठे मोठे टिपके काढले होते त्याला छोटंसं असं झाकण असेल, एकदम थोडं स्लाईट त्याला प्रेस करायचं, आपोआप तो पसरला जातो टिपका. आणि बोटाच्या साहाय्याने ती डिझाईन कशी करायची आत्ता जी काढतोय आपण, ते पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा. जे नवीन मेंबर्स असतील त्यांना सांगते. बोटाच्या मदतीने त्याला फक्त पुढं सरकवायचं आहे, थोडंसं पुढे. पिवळा कलर टाकते मी त्या फुलामध्ये. आणि जर आजच्या बॉर्डर रांगोळ्या आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा कशा वाटताय रांगोळ्या.
अजून तर आपल्या पहिल्या गुरुवारला 4-5 दिवस बाकी आहेत. तरी तुम्ही आताच बघून ठेवा रांगोळ्या किंवा हा व्हिडिओ नंतरही बघू शकता. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. मी पूर्ण विचार करूनच या रांगोळ्या रेडी केलेल्या आहेत, जेणेकरून तुमची पूजा वगैरे व्यवस्थित होईल. आणि पूजा केल्यानंतर जर रांगोळीच नाही काढली तर त्याला काही अर्थच नाही, कारण की रांगोळीशिवाय तुमची पूजा ही अपूर्णच आहे. तर नक्कीच काढा या रांगोळ्या. आणि रोजही तुम्ही रांगोळ्या काढायला सुरुवात केलीच असणार आहे. नसेल केली तर नक्कीच रोज रांगोळ्या काढायला सुरुवात करा मैत्रिणींनो. पॉझिटिव्ह एनर्जी येते एक घरामध्ये. आणि आजच्या ज्या रांगोळ्या आहेत एकदम एकदम कमी वेळेत काढता येतील अशा रांगोळ्या, 5 मिनिटाच्या आत. काहीच वेळ नाही लागणार आहे त्याला. जुने व्हिडिओ पण चेक करू शकता. जुन्या ज्या रांगोळ्या आहेत जे मागच्या वर्षी टाकलेल्या, त्या पण तुम्ही बघू शकता. त्या कलरफुल एकदम रांगोळ्या. जर तुम्हाला आवडत असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की बघा. तसं मी कम्युनिटी पोस्टमध्ये तर टाकेलच, पण तुम्ही एकदा जुने व्हिडिओ पण आपले चेक करू शकता. मार्गशीर्ष महिन्याच्या बॉर्डर रांगोळ्या. ही आजच्या भागातली ही शेवटची बॉर्डर रांगोळी आहे. आणि नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की जमणार आहे. असं नाही की आपल्याला रांगोळी जमणार नाही म्हणून सोडून द्यायचं. प्रॅक्टिस केल्यावर सर्व जमतं माणसाला. त्यामुळे नक्कीच प्रॅक्टिस करा. तोडकी मोडकी का होईना रांगोळी जमेल तुम्हाला. एकदा सवय झाली की रोजची, मग तुम्ही पण परफेक्ट होणार. जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी करतो ना, त्यात जे आनंद असतो तो एकदम वेगळा आहे. तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे. आजकाल रेडीमेडचं जग आहे, पण एक आपल्यात पण एक कला पाहिजे. ती तुम्ही आहे, प्रत्येकामध्ये एक कला आहे. त्याला थोडं पुश करण्याची गरज असते. ते मी काम करते. तर आपण भेटूया अशा सोप्या आणि सुंदर बॉर्डर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.